त्यानंतर आहेत योगी नवमीनाथजी। नवमीनाथजी हे महाराष्ट्रातल्या सर्व गोरख आखाड्यांचे कोकण प्रांताचे पीर होते आणि खूप मोठे अधिकारी अशी व्यक्ती आहे। त्यानंतर नाथ संप्रदाय के बहुत ही बुजुर्ग ऐसे व्यक्ति शिवनाथ जी यहाँ पर उपस्थित है। साथ ही में पंढरपुर मंदिर के पुजारी है शिवनाथ जी। अपने ही एरिया से एक साधक, बहुत ही अच्छे साधक, सिंसियर साधक कृष्णा माउली, अपने एरिया के कानोबा के भक्त है कृष्णा माउली। अभी मैं आप लोग जानता हूं कि हम सब लोग यहाँ भोजन, अन्न ही ब्रह्म है, अन्न से बढ़कर कोई ब्रह्म नहीं है हमारे लिए। अगर अन्न ही नहीं है तो आदमी ब्रह्म नहीं देख सकता। अन्न हेच ब्रह्म आहे। अन्नापासूनच ही सर्व जगाची उत्पत्ती आहे। अन्नापासूनच हे सर्व जग उत्पन्न झालेलं आहे, वाढलेलं आहे। भोजन हे महत्वाचं आहेच, पण ज्या भगवंताने आपल्याला हे भोजन दिलेलं आहे त्याचं भजनही करणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे। त्यासाठी इथे नाथ संप्रदायाची थोरवी प्रथम आपल्याला योगी नवमीनाथजी सांगतील। मी त्यांना विनंती करतो येथे बसलेले व आजूबाजूला असलेले काही लोकांना नाथ संप्रदायाची महती त्यांच्या कानावर पडावी, नाथांचं महत्व त्यांना माहित व्हावं, यासाठी मी त्यांना विनंती करतो की अत्यंत थोड्या वेळामध्ये ही यात्रेची जागा आहे, ही कुठली प्रवचनाची कीर्तनाची जागा नाही। ही यात्रेची जागा आहे। प्रत्येक जण आपापल्या कामात आहे आणि आपल्याला माहित आहे की प्रत्येक जण आपापल्या कामात असल्यामुळे काही लोक रस्त्याने जातील, बघतील, पण ज्यांचं खरोखर संचित असेल, भाग्य असेल, त्यांनाच ते मिळेल, बाकीच्यांना ते कसं मिळेल? लॉटरी एखाद्यालाच लागते, 10 जणांना लागत नाही। त्यामुळे जे कोणी पुण्यात्मा असतील त्यांच्याच कानावर हे शब्द पडतील, ते पुण्यात्माच ह्या प्रवचनाचा लाभ घेतील। यासाठी मी सन्माननीय अत्यंत पूज्य अशा योगी नवमीनाथांना विनंती करतो, त्यांनी आमच्या कानावर नाथ संप्रदायाचं जे काही महत्व आहे, भक्तीचं स्वरूप आहे, ते आमच्या कानावर घालावं अशी